प्रियाने सायलीला घाबरून आता साक्षीची मदत मागितली आहे आणि साक्षीने स्वतःच्या फार्म हाऊसवरती प्रिया अर्जुनचं लग्न ठरवलंय. परंतु चैतन्याच्या मदतीने सायली आता शेवटचा घाव घालायला सज्ज आहे. आता सायलीचं फुल प्रूफ प्लॅनिंगही ठरलंय. प्रियाने पुन्हा एकदा लग्नाचं ठिकाण बदलले, परंतु वेळी चैतन्याने सायलीपर्यंत माहिती पोहोचवली आहे. सायलीला त्या लग्न कार्यासाठी पोहोचू न देण्यासाठी प्रियाने आता कडक सिक्युरिटी गार्ड तैनात केले आहेत. परंतु सायलीचं फुल प्रूफ प्लॅनिंग हे तयारच आहे. आता प्रिया सगळ्याला कन्व्हिन्स कसं करेल आणि लग्न हळद महिपत चित्रेच्या फार्म हाऊसवरती करायला ते तयार होतील का? आणि अर्जुनला मिळवण्यासाठी प्रियाने रचलेल्या मांडवातच अर्जुनसोबत लग्न करण्यासाठी आता सायलीचं प्लॅनिंग नक्की काय आहे, यामध्ये चैतन्य तिला कशी साथ देतोय हे व्हिडिओत पाहणारच आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 10 फेब्रुवारीच्या भागात चिडलेली कुसुम म्हणते, ज्याची भीती होती तेच झालं. शेवटी प्रियाने करायचा तो तमाशा केलाच आणि नेहमीप्रमाणे घरच्यांनी तुझी बाजू घेतलीच नाही. ती प्रिया आता किती चवताळून उठली आहे, ती गप्प नाही बसणार असं कुसुमने म्हणताच सायली म्हणते की कुसुमताई, अगं या सगळ्याची भीती मला होतीच. वाईट मला याचं वाटतंय की मला यांच्याशी काही बोलताच आलं नाही. खरं तर त्यांना अजून माहिती सुद्धा नाही आहे की त्यांच्यासाठी मी नाशिकला आले. ते जेव्हा अचानक निघून गेले ना, तेव्हा मला कळलंच नाही की नक्की माझ्यासोबत काय घडतंय. जर हे सगळं प्रकरण माझ्या लक्षात आलं असतं ना, तर मी लगेच जाऊन त्यांच्याशी बोलले असते. आता कुसुमलाही नेमका तोच प्रश्न पडतो की अर्जुन अचानक का निघून गेला. तेव्हा सायली सांगते, त्यांना असं वाटलं असणार आहे की प्रियासोबत ते नाच करतायत आणि हे सगळं त्यांना असह्य झालं, म्हणूनच तर ते निघून गेले. दोघेही टेन्शनमध्ये असतात. खरं तर सायलीला अर्जुनची काळजी वाटते. तेव्हा सायली कुसुमला म्हणते की मी चैतन्य भाऊजींना फोन करून विचारू का की हे नक्की कुठे असतील. इकडे सर्वच जण सायलीवरती खूपच चिडलेले असतात. प्रिया कुसुमताई म्हटल्याप्रमाणे अगदी चावताळूनच उठलेली असते. ती सगळ्या सुभेदारांना भडकवत म्हणते की मला वाटलंच होतं, ही सायली नक्कीच काहीतरी तमाशा घालणार. ती मुलगी किती खालच्या तराला गेली बघितलं ना तुम्ही. मला खोलीत बंद करून ठेवलं होतं आणि माझ्या जागी ती नाचली आहे. चावताळलेल्या प्रियाला प्रतिमा आता शांत राहायला सांगते. सायलीच्या या वागण्याने प्रिया आता खूपच घाबरून गेली. तर ती सुभेदार किल्लेदार दोन्ही परिवाराला म्हणते ती लग्नात आल्यानंतर तर आणखीनच काहीतरी गोंधळ घालून ठेवेल. आता हे सगळं कसं वाचवणार आता आपण. तर लगेचच कल्पना म्हणते, अगं ती लाख प्रयत्न करेल, परंतु आपण तसं होऊ देणार आहोत का. तेव्हा प्रतापही प्रियाला सांगतो की सायलीने कितीही प्रयत्न करू देत, परंतु अर्जुनसोबत लग्न तुझंच होणार. परंतु या सगळ्या प्रकरणाचा रविराजांना मोठा शॉक बसलेला असतो आणि रविराज प्रियावरतीच खूप जास्त रागावलेले असतात. तर प्रताप कल्पनाला ते म्हणतात, मला तर ना हे सगळं अजिबात पटत नाही आहे. जणू काही आपण एखादी लढाईच लढतोय की काय असं वाटतंय. इथे त्या लग्नाचा आनंद लुटण्यापेक्षा त्या लग्नात येणाऱ्या सायलीला कसं अडवायचं याचेच सर्वांच्या चेहऱ्यावरती चिंता आहे. तर प्रतिमा तिथे म्हणते, सायली अर्जुनला भेटण्यासाठी पनवेलहून नाशिकला आली म्हणजे तिच्या मनामध्ये किती निर्धार आहे बघा. प्रतिमा तिथे सायलीचं कौतुकच करते. प्रताप म्हणतो की अगं पण काय उपयोग, अगं चुकीच्या कामामध्ये निर्धार काय कामाचा. आता अर्जुनशी तिचं कसलंच नातं नाही आहे हे तिला का कळत नाही आहे. तर कल्पनाही म्हणते की आपण ना एक काम करायला हवं होतं, आपण हॉलच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड ठेवायला हवे होते, म्हणजे ती तिथपर्यंत पोहोचूच शकली नसती. चावताळलेली प्रिया मनात विचार करते, सिक्युरिटी गार्ड तर ठेवले होते तेही सायलीच्या घराबाहेर, परंतु सायली इथपर्यंत पोहोचलीच कशी हे प्रियाला अजूनही कळत नसतं. आता या सगळ्याचा जाब प्रियाला साक्षीला विचारायचा असतो की तिच्या गुंडांनी सायलीला कसं काय इथपर्यंत पोहोचू दिलं. तर प्रिया बहाणा करून साक्षीला फोन करण्यासाठी बाजूला जाते. तर तोचपर्यंत इकडे सायली चैतन्याला फोन करायचा विचार करत असतानाच नेमका तिला चैतन्याचाच फोन जातो. तर चैतन्य सायलीला विचारतो की अगं सायली वहिनी कुठे आहेस तू, तू नाशिकला येणार होतीस ना, अगं संगीत सोहळा झाला सुद्धा. तेव्हा सायली सांगते की चैतन्य भाऊजी मी नाशिकला आले सुद्धा आणि अर्जुन सर जिच्यासोबत डान्स करत होते ना ती मीच होते, परंतु
अर्जुन सर अर्धवट सोडून निघून गेले ना, त्यांच्या पाठोपाठ तुम्हीही गेलात. मग पुढे काय झालं हे तुम्हाला अजूनही माहितीच नाही आहे. सायली तिथे घडला सगळा प्रकार सांगते की अर्जुन तेथून निघून गेल्यानंतर प्रियाने कसं सायलीला एक्सपोज केलं होतं. सुभेदार किल्लेदार दोन्ही फॅमिलीज सायलीवरती चिडल्या होत्या, परंतु नंदिनी सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि अर्जुनपर्यंत पोहोचण्यासाठी तिनेच कशी मदत केली हे ऐकून चैतन्य अगदी अवाक होतो. इकडे चिडलेल्या प्रियाने जेव्हा साक्षीला फोन केलेला असतो तेव्हा साक्षी तिला विचारते की बोल प्रिया, काय अपडेट आहे. तर प्रिया तिथे आता फोनवरती साक्षीलाच शिव्या घालायला लागते. ती म्हणते की अपडेट हा आहे की तू जगातली सर्वात मूर्ख मुलगी आहेस आणि तुझ्यावरती विश्वास ठेवला ना म्हणून मी महामूर्ख आहे. आता साक्षी ही चिडते आणि प्रियावरती खेकसते की प्रिया, बोलायचं असेल तर जरा नीट बोल. तर प्रिया तिथे आता साक्षीचीच खिल्ली उडवायला लागते. ती म्हणते की सायलीला अडवण्यासाठी तिच्या घराबाहेर तुझी जी 2 माणसं होती ना, त्यांनी स्वतःच्या हाताला मेहंदी लावली होती आणि त्या मेहंदीला ते साखर पाणी लावत बसले. मग काय, सायली तिथून निघून नाशिकला कशी पोहोचली हे तुझ्या माणसांना अजून माहिती सुद्धा नाहीये. आता हे सत्य ऐकून साक्षीला मोठा धक्काच बसतो. तर इकडे सत्य ऐकून हवालदिल झालेला चैतन्य सायलीला रिक्वेस्ट करतो की बापरे, एवढं सगळं झालं, आता हे अर्जुनपर्यंत पोहोचवायला हवंच आहे. आणि तो सायलीला विचारतो की प्लीज मला हे सगळं अर्जुनपर्यंत पोहोचू देत. परंतु सायली त्याला अडवते. उलट त्याला ती हे सांगते की ही लढाई माझी आहे आणि ती माझ्या मला लढू देत. बघूयात तर माझं नशीब आता कुठपर्यंत माझी परीक्षा घेत आहे. तुम्ही फक्त तिथं घडत असलेल्या घडामोडी मला सांगा, बाकी काय करायचं ते माझं मी बघते, असं सायलीने म्हणतात. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, इथे जे काही घडेल ते मी तुला कळवत राहीन. तर धक्क्यात असलेली साक्षी म्हणते की काय, म्हणूनच तर माझी माणसं आत्तापर्यंत माझा फोन उचलत नव्हती. तर प्रिया तिला म्हणते की तुझे ना हे प्रॉब्लेम ऐकत बसतात मला इंटरेस्ट नाही आहे. उलट माझ्या आयुष्यात सायली नावाचा असलेला जो मोठा प्रॉब्लेम आहे ना, तो दूर करण्यासाठी मला सोल्युशन दे. आता साक्षीही वैतागते आणि ती प्रियाला म्हणते की तुझी सगळी जबाबदारी माझ्यावरती टाकून मोकळी नको होऊ. अगं मी इथे पनवेलमध्ये बसून नाशिकचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार आहे. एक तर त्या नाशिकला जाण्याची आयडिया तुझी होती आणि आता उगाचच माझ्यावरती खापर फोडू नकोस, असं साक्षीने म्हणताच प्रिया म्हणते की हे असले ब्लेम गेम अजिबात खेळू नकोस हा माझ्यासोबत. आता पुढे काय करायचं आहे तेवढं फक्त सांग. तर चिडलेली साक्षी प्रियाला सांगते की तू लवकरात लवकर पनवेलमध्ये ये आणि लग्न करायचं तर इथेच कर. तेव्हा प्रिया म्हणते की अगं, परंतु लग्न ज्या हॉलमध्ये ठरलंय त्या हॉलचा पत्ता सायलीला माहिती नसणार आहे का, ती तिथेही पोहोचेल ना. तर साक्षी तिला आता समजावते की मी फक्त पनवेलला ये असं सांगते प्रिया, लग्न त्याच हॉलमध्ये कर असं सांगितलेलं नाही आहे. साक्षी प्रियाला आता सल्ला देते की तू ना एक काम कर, इथे आमचं ना जवळच फार्म हाऊस आहे, तिथे आपण हवं तर तुमचं लग्न लावून देऊयात आणि प्रोटेक्शनसाठी आम्ही असूच ना. तेव्हा प्रिया आता साक्षीवरती हसायलाच लागते आणि साक्षीला टोमणे मारत म्हणते की काय, मी आत्ताच्या आत्ता हे सगळं जाऊन माझ्या घरच्यांना सांगते, मग काय ते माझा सत्कारच करतील ना आणि माझ्या गळ्यात ते हार घालतील की अर्जुन सुभेदाराचं लग्न कुठं, तर महिपत शिकऱ्याच्या फार्म हाऊसवरती. तर आता प्रिया पुढे काही बोलणार, साक्षी तिला टोकते आणि तिला म्हणते की तू काय मला मूर्ख समजतेस का. एक तर ते फार्म हाऊस आहे ना ते माझ्या किंवा अण्णाच्या नावे नाही आहे, त्यामुळे ते फार्म हाऊस नक्की कोणाचं आहे याचा कोणालाही थांगपत्ता लागणार नाही आहे. त्यामुळे तू एक काम कर, नाशिकमधून निघ आणि इथे पनवेलला पोहोच, लग्नाची सगळी तयारी आम्ही करू. साक्षीने आता सुवर्णमध्ये तर काढलेला असतो आणि प्रियाला तो मान्यही असतो. तर फोन ठेवण्याआधी साक्षी प्रियाला धमकवते की जर तुझं अर्जुनसोबत लग्न नाही झालं तर आम्ही तुला कधीच माफ नाही करणार. आता प्रिया तिथे साक्षीला गळ घालणार, गोडी गुलाबीनं बोलणार, तर पटकन साक्षी फोनच ठेवून देते. तर इकडे प्रताप, कल्पना, प्रतिमा, रविराज चौघे आता खूपच टेन्शनमध्ये असतात. झाला तेवढा तमाशा पुरे झाला असं त्यांना वाटत असतं, परंतु नेमका तिथे चैतन्य येतो. चैतन्य येताच प्रताप त्याला विचारतो की अरे काय तुम्ही दोघं अचानक कुठे निघून गेलात आणि अर्जुन कुठे आहे. तर रविराज म्हणतात की तुम्ही दोघं निघून गेल्यानंतर मागे काय तमाशा झाला माहिती आहे तरी का तुम्हाला.
आता चैतन्य साहजिकपणाचा आव्हानात मानतो की हो, माहीत नाही आहे मला. आता सायलीकडून सगळं कळून सुद्धा चैतन्य मुद्दाम नाटकं करतो. आता इतक्यातच तिथे प्रिया येते आणि प्रिया आपला निर्णय सांगून मोकळी होते की ठरलं तर मग माझं लग्न हे माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवरती होणार आणि उद्याची जी हळद असेल ना तीही तिथेच केली जाईल. माझ्या मैत्रिणीने सगळी तयारी करून ठेवलेली असेल. आता प्रियाचा निर्णय ऐकून त्याच चौघांना मोठा धक्काच बसतो. परंतु चैतन्याला तर माहिती मिळालेली असते. रविराज प्रियावरती ओरडतात की तन्वी, तुझं नक्की काय चाललंय? तुला काय हे सगळा खेळ वाटतोय का? आधी म्हणालीस की नाशिकला जाऊयात, आम्ही सगळी वरात घेऊन आता नाशिकला आलोय आणि आता काय म्हणते की लग्न पनवेलला करूयात. आता पुन्हा वरात घेऊन पनवेलला जायचंय का? प्रिया पार आता रडकुंडीलाच आलेली असते. वैतागूनच रविराजांना म्हणते की मग मी काय करायचंय बाबा? सायली इथपर्यंत पोहोचेल असं वाटलं तरी होतं का आपल्याला? जर लग्न आपण फार्म हाऊसवरती ठेवलं तर माझ्या मैत्रिणीचे पर्सनल सिक्युरिटी गार्ड सुद्धा असतील, ते काय सायलीला तिथपर्यंत पोहोचूच देणार नाहीत. प्रियाचं बोलणं ऐकून रविराज डोक्यालाच हात लावून बसतात. आता प्रियाला शब्दात पकडत प्रतिभा विचारते की तुझी अशी कोणती मैत्रीण आहे की जिचे पर्सनल सिक्युरिटी गार्ड आहेत? आता प्रिया घाबरते आणि पटकन शब्दांची फेरफार करत म्हणते की नाही, म्हणजे पर्सनल सिक्युरिटी गार्ड आपण ठेवू शकतो ना. माझी एक मैत्रीण आहे कॉलेजची, ती ना रिच फॅमिलीतून बिलॉंग करते बाबा. सायलीच्या विरोधात सर्वांच्या मनात विष पेरत प्रिया म्हणते की हे सगळं आपण सायलीमुळेच करतो आहोत ना. मला त्या सायलीला काहीही करून लग्नात पोहोचू द्यायचं नाही आहे बाबा. आता सर्वच जण प्रियाला वैतागलेले असतात. तर घाबरलेली प्रिया तिथे रविराजांना सांगते की काहीही झालं तरी मला त्या सायलीला अजिबात जिंकू द्यायचं नाही आहे बाबा, आपण लगेचच पनवेलला जाऊयात. तर चैतन्याला मात्र खूपच हसू येत आहे की प्रिया किती घाबरली आहे सायलीला. तर प्रताप कल्पना प्रियाचे हो लाहो करतात. तर प्रताप म्हणतो की ठीक आहे, आपण पनवेलला परत जाऊयात, परंतु लग्न ठरलेल्या वेळेतच होणं महत्त्वाचं आहे. परंतु रविराजांना मात्र हे आता काही पटतच नसतं. तर कल्पना तिथे रविराजांना समजवते की हे बघा, सायलीला जर आपल्यापर्यंत पोहोचू द्यायचे नसेल तर दुसरा कोणता मार्ग नाही आहे आपल्याकडे भाऊजी. तेव्हा रविराज आता प्रियाच्या सुखासाठी काहीही करायला तयार असतात, कारण त्यांना त्यांच्या मुलीचं सुख जास्त महत्त्वाचं असतं. रविराजांनी स्वतः परवानगी दिली म्हटल्यानंतर आत्ता कुठे प्रियाच्या जीवात जीव येतो. परंतु जी इन्फॉर्मेशन चैतन्याला हवी असते ती तर मिळालेलीच असते. सुभेदार किंवा किल्लेदारांनी कितीही सायलीला अडवण्याचा प्रयत्न केला तरीही सायली मात्र हार मानणाऱ्यातली नाहीये. तर प्रिया तिथे त्या चौघांनाही म्हणते की आपण निघायचं ना, म्हणजे काही गोष्टींना उशीर नको व्हायला. तेव्हा सर्वजण गाडीत बसत असता चैतन्य पटकन संधी साधून सायलीला मेसेज पाठवतो. जेव्हा सायलीला चैतन्याचा मेसेज येतो, सायली खूप खुश होते. तर कुसुमला ती सांगते की अगं, ते सगळे पनवेलला परत जात आहेत आणि लग्न तिथल्याच एका फार्म हाऊसवरती ठेवलं जाणार आहे. त्याचा पत्ता चैतन्य भाऊजी आपल्याला कळवतीलच. परंतु कुसुमताई, अगं लग्न जर पनवेलला ठरलं असेल तर आपल्यासाठी किती चांगली गोष्ट आहे. सगळं आपल्या मनाप्रमाणे घडू शकतं तिथे. तेव्हा कुसुमही म्हणते की हो, आपल्याला आता पावलं पटापट उचलावी लागतील. सायली सज्ज असते अर्जुनला पुन्हा मिळवण्यासाठी. सायली मोठ्या विश्वासाने कुसुमताईला म्हणते की अर्जुन सरांची उष्टी हळद तर फक्त मलाच लागणार. तर कुसुमताई म्हणते की चला निघूयात का मग पनवेलला. तेव्हा सायली म्हणते की हो, परंतु त्याआधी ईश्वरीला फोन करते, कारण माझं एक महत्त्वाचं काम सांगायचं आहे तिला. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी महिपतच्या फार्म हाऊसवरती प्रियाच्या लग्नाची सगळी तयारी झालेली असते. तर सुरुवातीला आता हळद लागणार असते. त्यापूर्वी प्रिया आलेल्या पाहुण्यांना भेटते आणि त्यानंतर ती येते ती सिक्युरिटी गार्डकडे. तर नागराजची प्रियावरती बारीक नजर असते. घाबरलेली प्रिया सिक्युरिटी गार्डच्या हातात सायलीचे फोटो सोपवते आणि त्यांना सक्त ताकीद देते की ही मुलगी कितीही लेचीपेची वाटत असली ना तरी महा डेंजरस आहे. मला प्रत्येक गेटवरती सिक्युरिटी गार्ड हवे, निदान 20-25 सिक्युरिटी गार्ड तरी तुम्ही बोलवून घ्या. कोणत्याही परिस्थितीत ही मुलगी आतमध्ये येता कामा नये, असं ती त्या सिक्युरिटी गार्डला इन्स्ट्रक्शन देते. आता प्रियाची इतकी घाबरगुंडी उडाली आहे की प्रियाला नुसतं जिथे तिथे सायलीचेच भास होत आहेत. जिथे तिथे नुसतं सायलीचंच वेड लागलं आहे. तर एक मुलगी रस्त्याने निघाली असता पाठमोरी तिला प्रिया पाहते आणि चावताळून उठते आणि तिला सायली समजून
सिक्युरिटीला त्या मुलीला पकडून आणायला सांगते. तर प्रिया आता इतकी भडकलेली असते, इतकी चावताळलेली असते की स्वतःचीच बडबडायला लागते की सायली, अगं तुला काय वाटलं, तू मला मात देशील, मी तुला कधीच जिंकू देणार नाही. परंतु सिक्युरिटी गार्डसोबत असणारी ती मुलगी दुसरीच कोणीतरी निघते आणि प्रियाचा चांगलाच पोपट होतो. आता हे सगळं नागराज वरून पाहत असतो. नागराज तर प्रियावरती जोरजोराचा हसायला लागतो. तर प्रिया त्या मुलीची माफी मागत म्हणते की सॉरी, मला वाटलं की दुसरीच कोणीतरी मुलगी आहे. तर प्रियाचा मोठा पचकाच झालेला असतो. परंतु सायलीला प्रिया प्रचंड घाबरून गेली. तर ते सिक्युरिटी गार्ड पुन्हा धावत प्रियाकडे येतात. तेव्हा प्रिया त्यांना सतत सक्त ताकीद देत असते की नीट लक्ष ठेवा आणि जिथे तिथे प्रत्येक गेटवरती प्रियाने सिक्युरिटी गार्ड तैनात केलेले असतात. अगदी कडक बंदोबस्त केलेला असतो फक्त आणि फक्त सायलीसाठी. तर प्रिया सतत वळून वळून बाहेर पाहत असते की जणू काही लगेच सायली येऊन तिच्या मानगुटीवरच बसणार आहे. तर नागराजला प्रियावरती हसू येतं. नागराज म्हणतो की लहान पोरं बाबुलबुवाला घाबरत नाहीत ना, तितकं ती मुलगी सायलीला घाबरली. आता ह्या प्रियाने काहीतरी गोंधळ घालून ठेवण्यापेक्षा मीच तिच्यावरती लक्ष ठेवतो, असा विचार करत नागराज आता प्रियाकडे यायला निघतो. तर इकडे चैतन्याला फोन येतो. तेव्हा सायली चैतन्याला विचारते की हे तयार झालेत का. तर चैतन्य म्हणतो की अर्जुनला हळदीसाठी तयार करायला निघालोच होतो मी रूममध्ये, ती तन्वी वाट बघते ना त्याची. तेव्हा सायली म्हणते की ती वाट बघून काय उपयोग होणार आहे, शेवटी यांची उष्टी हळद तर मलाच लागणार आहे. सायलीचा एवढा ओव्हर कॉन्फिडन्स पाहून चैतन्य हवालदिल होऊन विचारतो की म्हणजे. तर सायली म्हणते की तुम्ही बघतच राहाल चैतन्य भाऊजी, यांची उष्टी हळद तर फक्त मलाच लागणार आहे. चैतन्याला हसू येतं. तर सायली त्याला रिक्वेस्ट करते की हे तयार झाल्यानंतर मी गुपचूप तुम्हाला व्हिडिओ कॉल करेन, तुम्ही फक्त मला यांचा चेहरा दाखवा. तेव्हा चैतन्य म्हणतं की हो, आणि दोघे आता फोन ठेवून देतात. चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये जातो. तर इकडे कल्पना अस्मिताला म्हणते की परकी जागा आहे ना, म्हणजे हळदीची सगळी तयारी झाली का नाही याकडे नीट लक्ष दे. कसं आहे ना, मला थोडंसं टेन्शनच आले की तयारी व्यवस्थित होईल की नाही. तेव्हा तिथे अस्मिता म्हणते की हळदीचं जाऊ देत, मला तर या नवऱ्या मुलीचं टेन्शन आले, बघ ना कशी बावरल्यासारखी वागते ही. तेव्हा अस्मिता कल्पना प्रियाला हाक मारून बोलावून घेतात. प्रिया खरोखरच आता बिथरून गेलेली असते. ती सतत इकडे तिकडे पाहायला लागते, जणू की सायली कुठून तरी येते की काय असं वाटत राहतं तिला. सायली नावाची भीती आता प्रियाच्या मनावरती दबाव ठेवून असते. तर कल्पना अस्मिता दोघीही प्रियाला तयार व्हायला सांगतात. तेव्हा प्रिया म्हणते की ऑलमोस्ट रेडीच आहे मी, 10 मिनिटात तयार होऊन येईलच खालती. तर कल्पना अस्मिता दोघीही प्रियाला पटकन तयार होऊन ये असं सांगतात, कारण हळदीची सगळी तयारी झालेली असते. तर प्रिया निघालेलीच असते, परंतु तिचं लक्ष बाहेरच असतं. जाऊन ती नागराजला धडकते. तर नागराज तिच्यावरती हसत विचारतो की काय नक्की चाललंय काय तुझं, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, माझ्यासोबत चल. प्रिया विचारते की कुठे. तर नागराज तिला काही न बोलता तिला खेचत एका रूममध्ये घेऊन जातो. तर नागराज प्रियाला विचारतो की नक्की चाललंय तरी काय तुझं. तर प्रिया म्हणते की कुठे काय चाललंय. तर नागराज मुद्दामच प्रियाची खिल्ली उडवत म्हणतो की अगं चेहऱ्यावरती टेन्शन बघ, किती घाबरल्यासारखी वाटते. ती सायली कुठूनही कशीही येऊन उगवेल याची तुला भीती वाटते ना, तिच्या भीतीनेच तुझे हातपाय थरथरतायत, असं म्हणत नागराज प्रियावरती जोरजोराचा हसायला लागतो. चिडलेली प्रिया त्याच्यावरती खेकसते की मला काही भीती वगैरे वाटत नाहीये, मी फक्त अलर्ट राहते आणि पुढचे 2 दिवस तुम्ही सुद्धा अलर्ट राहा, असं प्रियाने तिथे सल्ला देताच नागराज तिला उलट म्हणतो की मी अलर्टच आहे. सायली कुठूनही कशी येऊ देत, माझ्या नजरेत जर पडले ना तर मी तिला तेव्हाच पकडेन. नागराज तिथे आता प्रियाला पट्टी पडवतो की प्रिया, हे सगळं करायला, हे सगळं मिळवायला आपल्याला 2 वर्ष लागले आहेत. आत्ता कुठे आपण आपल्या ध्येयाच्या खूप जवळ आहोत. एकदा का हे लग्न झालं की सुभेदाराची सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळेल. आता पुढचे 2 दिवस आपल्याला सगळं नीट सांभाळून घ्यायचं आहे प्रिया. आता या 2 दिवसात जर काही चुकून घडलं आणि तू जर माती खाल्लीस ना प्रिया, तर सगळा आपला कारभार संपला, एवढं लक्षात ठेव. नागराजच्या बोलण्याने तर प्रिया आणखीनच बिथरून जाते. इकडे अर्जुन खूपच अस्वस्थ असतो. नेमका चैतन्य त्याच्याकडे येतो. तर चैतन्य त्याला विचारतो की हॅलो अर्जुन, तयार झालास तू.
तेव्हा अर्जुनला हे सगळं काही पटतच नसतं. तो पूर्णपणे खचून गेलेला असतो. तर चैतन्य त्याला म्हणतो की एकदम ते राहुलसारखा दिसतोयस रे. तेव्हा अर्जुन विचारतो की राहुल, हा राहुल कोण आहे आता? तर चैतन्य एक मूवी जी की त्याने कधी बघितलेली सुद्धा नाही आहे, त्याला सायलीची स्टोरी ऐकवतो की हे बघ, हिरो हिरोईन जे आहेत ना त्या मूवीचे, ते दोघे एकमेकांच्या प्रेमात असतात. परंतु हिरोच्या घरच्यांना लग्न काही मान्य नसतं, म्हणून ते एका भलत्याच मुलीशी ते हिरोचं लग्न ठरवतात. परंतु हिरोईन, आपली हिरोईन जाम खमकी असते हा अर्जुन. ती असा मार्ग काढते ना की डायरेक्ट लग्नात घुसते आणि शेवटी त्याच्याशीच लग्न करते. चैतन्य तिथे अर्जुनला एक इशारा देण्याचा प्रयत्न करतोय की सायली हार मानणाऱ्यातली नाही आहे. ती तेवढीच खमकी आहे आणि अर्जुनला मिळवण्यासाठी तितकेच प्रयत्न करते. परंतु हे अर्जुनच्या अजूनही लक्षात आलेलं नाही आहे. तर चिडलेला अर्जुन तिथे चैतन्याला विचारतो की हे सगळं तू मला का सांगतोयस पण? तर तिथे चैतन्य म्हणतो की अरे सहजच सांगतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं सगळं घडायला माझं लाईफ काही सिनेमा नाही आहे. तेव्हा चैतन्य अर्जुनजवळ बसतो आणि अर्जुनला धीर देत त्याला समजावतो की कधी कधी ना असं सिनेमासारखंही घडू शकतं अर्जुन आपल्या आयुष्यात. चैतन्य फक्त सायलीचा इशारा अर्जुनपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, परंतु अर्जुनच्या ते डोक्यातच शिरत नाही. अस्वस्थ असलेला अर्जुन चैतन्याला म्हणतो की उगाचच पूर्ण न होणारी स्वप्न मला दाखवू नकोस चैतन्य. तेव्हा चैतन्य म्हणतो की ही स्वप्न पूर्ण होऊ शकतात अर्जुन, फक्त आपल्याकडे तशी विल पॉवर हवी आहे. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो की माझे विल पॉवरसुद्धा मिसेस सायलीसोबतच कनेक्ट आहे. माझ्या आयुष्यात जर त्या नसतील ना तर काहीच नाही. आता उरलंय फक्त एक कर्तव्य, जे मिसेस सायलीसाठी मी पार पाडणार आहे. असं म्हणत अर्जुन खूपच अस्वस्थ असतो. चैतन्याला कळत नसतं की आता कोणत्या भाषेत अर्जुनला समजावून सांगावं. तर मित्रांनो, पुढे नक्की काय घडेल ते भाग 2 मध्ये पाहूयातच. परंतु आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून कळवा.